अक्कलकोट में गन्ना किसानों की बकाया बिल की मांग को लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे और किसान एक साथ आक्रामक नजर आए। सूत्रों के मुताबिक हलगी-नाद आंदोलन के जरिए प्रशासन को जगाने की कोशिश की गई। तहसील कार्यालय के बाहर जमकर नारेबाजी हुई। शिवसैनिकों ने चेतावनी दी, अगर बकाया बिजली बिल जल्द नहीं चुकाया गया तो रेल रोको आंदोलन किया जाएगा। जय महाराष्ट्र। आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचं तिसरं आंदोलन आहे। गेल्या वेळी रस्ता रोको आणि इथं बोंबाबोंब आंदोलन करूनही या मुर्द्या प्रशासन, या मुर्द्या कारखानदारांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाची दखल घेताना दिसत नाही आहे। खरं म्हणजे या शेतकऱ्यावरती, या कारखानदारावरती आरसीसी अंतर्गत कारखाना जप्ती करून या सर्व शेतकऱ्यांची ताबडतोब पैसे देण्याची साखर आयुक्त यांनी आदेश काढले असताना जाणून बुजून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार यांच्या मार्फत शेतकऱ्यांना पैसे द्यायची त्यांच्या मनाची इच्छा नाही आहे। त्यासाठी या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही सलग 3 दिवस त्या जागर, आज हलगीनाद आंदोलन आहे, उद्या गायन आणि अनेक प्रकारे वाद्य प्रकारे आणि तिसऱ्या दिवशी आम्ही रेल रोको, प्रामुख्याने रेल रोको आपण करणार आहोत। प्रामुख्याने आपली 3 मागणी आहे। पहिली मागणी, ऊसाची सर्व शेतकऱ्यांची सर्व खात्यावरती ताबडतोब बिल दिले पाहिजे आणि अक्कलकोट तालुक्यातील सोलर कंपन्यांनी करोडो झाडे तोडलेले आहे। त्या झाडे तोडलेल्या संबंधित अधिकारी व त्या सोलर कंपनीवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी व त्या सर्व सोलर कंपन्यांकडून जे नुकसान झाली, जी झाडं, ते सर्व झाडाची नुकसान भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी आणि स्थानिकांना सोलरमध्ये रोजगार द्यावा। आणि शेतकऱ्याचा मुख्य मागणी आहे, उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व तलाव उजनी पाण्याने भरावी आणि देगाव कालवाचा जो पाईपलाईन आहे सध्या आता, तो पाईपलाईनद्वारे गेल्याने पाणी जमिनीत झिरपत नाही, ते प्रत्येक तलावाला लिंक देऊन तालुक्यातील तलाव भरावा। त्यावेळी शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि हे आंदोलन, आता आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। आपण आपली सहनशक्तीचा अंत बघू नका। हे 2 दिवस आपण लोकशाहीच्या मार्गाने घेतो। तिसऱ्या दिवशी जर आमच्या परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेलं तर प्रशासनाने, त्या प्रशासन व शासनाची जबाबदारी राहील, याची मी खणखणीत इशारा आज मी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।